नमस्कार. आजचा आपला विषय आहे बदल. आता आपण ह्या वेळेला असं ठरवलंय की कुंडली जी सोडवलेली आहे आपण त्याचा आधार घेऊन आपण एक एक नियम आणि त्यातली थोडी थोडी माहिती प्रत्येकाला कळावी. अभ्यास करणाऱ्या माणसाला ते सोपं जावं, कळावं यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत. आणि केपी फोर स्टेप थिअरी मराठी असं आपलं चॅनल असून मी श्रीधर ओजाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता बदल, कुठल्याही गोष्टीचा बदल जो आहे तो कशामुळे बदल होतो, कशात बदल होतो हे आधी समजून घेऊया आपण. समजा एखादी व्यक्ती शिकते, तर शिकण्यासाठी त्याला गाव बदलून जावं लागतं. एखादी व्यक्ती नोकरीवर जाणार असेल तर त्याला नोकरीवर जॉईन होण्यासाठी दुसऱ्या गावाला जावं लागतं. त्या भाड्याचं घर असतं ते बदलून दुसरीकडे जावं लागतं. काही वेळा आपली बदली होते म्हणून गाव पण बदल आणि जागा पण बदल असं केलं जातं. कारण चिकार असू शकतात बदलासाठी. तर मुद्दा असा येतो की हा बदल ओळखायचा कसा, हा बदल होणार आहे की नाही, नंतर काय बाबा तो बदल चांगला आहे, आपल्याला मानवणार आहे का नाही, अशा प्रकारचे एक 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 गोष्टी समोर येत असतात. आता आमचं एक एक जातकाने मला विचारलं की हा बदल आपल्याला फायदेशीर आहे का, लाभ देणारा आहे का, असे जेव्हा प्रश्न तयार होतात त्यावेळेला तुम्ही कशा रीतीने बरं भविष्य सांगता, जन्म कुंडलीवरून सांगता का प्रश्न कुंडलीच्या आधारे सांगता, असा त्या माणसाचा प्रश्न होता. म्हटलं प्रश्न कसाही विचारला आणि कुठेही कोणीही विचारला तरी दोन्ही माध्यमातून त्याला सांगता येत असतं. पण जेव्हा सारख्या बदल्या होतात आपल्या नोकरी करणाऱ्या माणसाच्या ह्याच्यात, तर आपल्याला हा प्रश्न पडतो की आपण बदल सुखावं आहे का, ही मुळात त्याची काळजी असते त्या माणसाला. आणि ती काळजी त्याला व्यक्त करायची असते, पण वेगवेगळ्या माध्यमातून तो करत असतो. आणि त्याला मूळ प्रश्न असा असतो की बदली, जागा बदल हा लाभदायक होईल का, हा खरा त्याचा मूळ प्रश्न असतो. आणि ह्या मूळ प्रश्नासाठी आपण त्याला उत्तर द्यायचं आपल्याला गरजेचं असतं. आता आमच्या एका मित्राने विचारलं, मित्राने म्हणण्यापेक्षा जातकाने विचारलं की का हो तुम्ही कृष्ण प्रश्नकुंडलीवरनं जर सांगणार असाल तर तुम्हाला नंबर द्यावा लागेल का. हो, मी म्हटलं प्रश्न ऑनेस्टली विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर सिन्सिअरलीच पाहावं लागतं. आणि त्यामुळे गंमत म्हणून असे काही प्रश्न अटेंड केले जाणार नाहीत. तेव्हा खरंच तुम्हाला गरजेचं असेल तर तुम्ही जरूर असा प्रश्न विचारू शकता आणि त्याचं उत्तर मी देईन. आता मूळ प्रश्न असा आहे की बदल, आणि तो घर बदल. आता बॅकग्राऊंड तर सांगावी लागतेच कुठल्याही गोष्टीला. तर त्याने अशी बॅकग्राऊंड सांगितली ती तुम्हाला पण कदाचित उपयोगी पडेल. तुम्हाला मी आणि माझे मिसेस म्हणजे माझी पत्नी दोघं आम्ही नोकरी करतो.
दोघांची नोकरी संपलेली आहे, रिटायर झालेलो आहोत आम्ही. पेन्शन चालू आहे आमचं. आणि आमच्या मुलं जी आहेत ते बाहेरगावी राहतात. आणि बाहेरगावी राहतात त्यामुळे आमचा विचार असा आहे की तिथे जावं, एका अपत्याच्या, एका मुलीच्या किंवा मुलाच्या, ज्या बिल्डिंगमध्ये ते राहतात त्या बिल्डिंगमध्येच एखादी खोली भाड्याने घ्यावी आणि राहावं. मी त्यांच्याबरोबर उरलेलं आयुष्य सुखात आनंदात काढता येईल. संध्याकाळी भेट होईल, शनिवार रविवार भेट होईल. ह्या इथून अपडाऊन करायचं, ह्या गावातून त्यांच्या गावाला जायचं, त्याच्यापेक्षा आम्ही तिथे भाड्याने एक खोली घेऊ आणि राहू असा विचार आहे. तर 118 नंबर घ्या आणि कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्नकुंडलीच्या सहाय्याने मला तुम्ही मार्गदर्शन करा असं त्यांनी सांगितलं. आता हा प्रश्न कसा सोडवला मी, कधी सोडवला, हे आता तुम्हाला सांगतो. हा अहमदनगर येथे 2 एप्रिल 2021 रोजी सकाळी 5:57 आणि 14 अगदी सकाळी सोडवला तो. आता नियम काय सांगतो? प्रश्नकुंडलीप्रमाणे महादशा कोणत्या ग्रहाची चालू आहे ती अभ्यासा, त्याचप्रमाणे अंतर्दशा अभ्यासा. आणि महादशा आणि अंतर्दशा 1, 2, 3, 6, 10, 11 संबंधित असतील तर असे बदल त्या काळानुसार त्या काळापुरते सुखावह असतात. 1, 2, 3, 6, 10, 11 हे काही आकडे नाहीत. एक म्हणजे लग्न भाव, दोन म्हणजे धनस्थान, तीन म्हणजे पराक्रमस्थान, सहा षष्ठस्थान, 10 दशमस्थान आणि 11. आता कुठल्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी 11ची पण मदत लागत असते. तर नियम असा आहे की महादशा आणि अंतर्दशा 1, 2, 3, 6, 10, 11 संबंधित असतील तर त्या काळापुरता तो बदल सुखावह असतो. म्हणजे याचा अर्थ असा की हे जर नसतील तर नीट विचार करा. थोडक्यात सिग्नल आहे ते. तर त्यांनी मला विचारलं, मी तो प्रश्न 118 कुंडली, माझ्या इथे पेड प्रोग्राम आहे डॉक्टर राजीव कारेकर यांचा, आणि त्याप्रमाणे मी 118 KP नंबर घेऊन 2/4/2021 रोजी सकाळी 5:57 हा प्रश्न सोडवला. आता तो कसा सोडवला, काय पाहिलं, कसं आहे हे आपल्याला कळावं, त्याचा आधार घेऊन तुम्हाला पण ते प्रश्न तशा प्रकारचे सोडवण्यात मदत होईल म्हणून. आता जर तुम्ही पाहिलं तर घर बदल सुखावह होईल का हा प्रश्न होता. कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे प्रश्नकुंडलीसाठी 118 नंबर त्यांनी दिला. म्हणजे एक, कमीत कमी एक, आणि जास्तीत जास्त 249 असा रॅन्डम नंबर आपण काढायचा असतो. म्हणजे कुठला मनात येईल तो, त्यावेळेला मनात येईल तो असा नंबर सांगायचा. आणि मग त्याप्रमाणे कुंडली मांडून KP 118, हे KP 118चं महत्व काय माहिती आहे का? तर जे लग्नस्थान आहे ते त्याचं फिक्स असतं 118 नंबरचं. म्हणजे आता तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी कस 1, कन्या राशी, 19:40:00 म्हणजे अंश, कला आणि विकला असं त्याचं लग्नस्थान झालं. हा आता ही चूक खूप जणांची होते की कुंडली मांडली तर त्यावेळेची ग्रह स्थिती येत असते, कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळेला त्या ठिकाणची अक्षांश रेखांश. पण जेव्हा प्रश्नकुंडली आपण करतो आणि त्याच्या आधारे उत्तर देत असतो तेव्हा तो 118 नंबरचं येथे लग्नस्थान होतं. ते ग्रहस्थिती त्यावेळेची असते ती, पण त्याचा लग्नभाव जो आहे तो 118 नंबर. ह्या पद्धतीने जर तुम्ही पुस्तक पाहिलं तर 118 नंबरच्या समोर कन्या राशी, 19:40:00 बुध, अशा तऱ्हेने ते लग्नस्थान असतं त्याचं. म्हणजे ही कुंडली बघा तुम्ही समोर. तर ह्या ठिकाणी कन्या राशी 19:40:00 आहे. म्हणजे हे त्याचा लग्नभाव चालू झाला त्याचा हा. आता जर तुम्ही पाहिलात तर प्रश्न काय आहे, घर बदल सुखावह होईल का? म्हणजे 118 नंबरचं महत्व कळलं.
आता होय का नाही याचं उत्तर आपल्याला द्यायचंय. त्यावेळेची ग्रहस्थिती मांडलेली आहे. म्हणजे काय होतं तर रवी मीनच होता त्यावेळेला. असं जर उदाहरण पाहिलं तर बुध पण होता मीन राशीत. बुध 02-11-29 म्हणजे 02 अंश 11 कला आणि 29वी कला बुध होता. केतू म्हटलात तर वृश्चिक तिसरा भाव आहे बघा. वृश्चिक 19-08-08 असा लिहिलेला आहे. या ठिकाणी ह्या भावामध्ये केतू होता आणि त्याचा अंश कला विकला होते 19, 59 आणि 07. आता हे का सांगतो तर आपल्याला फोर स्टेप थिअरीमध्ये चारही पायऱ्यावरचे सिग्निफिकेटर्स कार्यश कुठल्या कुठल्या स्थानाचे आहेत हे आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि त्या आधाराने महादशा आणि अंतर्दशा याचे आपल्याला चारही पायऱ्यावर तपासायचे असतात आणि त्याचं उत्तर द्यायचं असतं. आता तुम्ही पाहिलं घर बदल. आता घर बदल, घर म्हणजे कुठलं स्थान आहे आपलं तर चौथं स्थान घराच्या संदर्भात. मग चौथ्या स्थानाचा सबलॉर्ड लक्षात घ्या नीट हं. चौथ्या स्थानाचा सबलॉर्ड जर 3 स्थानाचा असेल कार्यश तर 100% घर बदल होत असतो. हे कन्फर्मेशन साठी घ्यायचं तो खरंच होणार आहे का त्याचं हे आपल्याला शंका आहे ती कन्फर्म करण्यासाठी. जर त्या महादशेत तसं नसेल 3 नसेलच तर घर बदल पण होणार नाही. अगदी सरळ सरळच उत्तर असतं. तर आता ह्याची महादशा कुठली आहे प्रश्न वेळेला त्यांनी जर विचारला तर जर तुम्ही पाहिलं तर महादशा बुधाची होती. महादशा बुधाची होती. मग आता बुधाच्या 4 पायऱ्या कुठल्या बुध त्याचा नक्षत्र स्वामी गुरु बुधाचा सबलॉर्ड किंवा उपनक्षत्र स्वामी राहू आणि फोर्थ स्टेप मध्ये चौथी पायरी ही सबलॉर्डचा नक्षत्र स्वामी तो आहे चंद्र. अशा रीतीने बुध गुरु राहू आणि चंद्र अशा 4 पायऱ्या होतात. आता 4 पायऱ्या आपण तपासल्यानंतर आपल्याला लगेच कळेल याचं उत्तर की ही महादशा कशी देईल त्याला कशी जाईल. आणि महादशातली अंतर्दशा आपण बघावे लागतील. तर आधी महादशा आपण बघून घेऊ. बुधाच्या ठिकाणी आपण समोर डॅश लिहिलं आहे. म्हणजे बुध काहीच त्याला मदत करणार नाही या बाबतीत. आता दुय्यम कृष्णवर्ती पद्धत शिकणाऱ्याला हा प्रश्न पडेल की दुय्यम कुठनं आलं तर फोर स्टेप थिअरीमध्ये दुय्यम कार्यश आणि बलवान कार्यश असे 2 वर्गीकरण होतं. जर तुम्ही त्याचा पहिला नियमच जर तुम्ही अभ्यासला असेल तर कळेल की ग्रह आणि त्याचा नक्षत्र स्वामी तपासायचा आपण. आता जो ग्रह आहे बुध. आता बुधाचे किती नक्षत्र आहेत 3 प्रकार 3 आहेत नक्षत्र. मग ह्या नक्षत्रात कुठला पण एखादा ग्रह जर नसेल तर बुध आहे तो बलवान होईल. आणि दुसरा कुठला तरी ग्रह असेल बुधाच्या नक्षत्रामध्ये तर तो बलवान होणार नाही असे पहिला नियम सांगतो. म्हणून बुधाच्या समोर डॅश ठेवलाय याचा अर्थ बुधाची जी 3 नक्षत्र आहेत त्यांनी 3 नक्षत्रापैकी एका नक्षत्रात कुठला तरी ग्रह आहे म्हणून तिथे बुध हा काम करणार नाही. करणार नाही म्हणून डॅश ठेवलेला आहे. आता बुधाचा नक्षत्र स्वामी पाहिला तर गुरु आहे तो 5 लिहिलंय याचा अर्थ गुरु पंचमात आहे तो म्हणजे तो 5ची फळं देणार. नंतर कुठे आहे महादशा आपण अभ्यास करतोय बुधाची तर राहू बुधाचा नक्षत्र स्वामी गुरु झाल्यावर बुधाचा सबलॉर्ड राहू आहे. आता राहू सिग्निफिकेटर कसे कसे आहेत बघा नीट बघा. आता राहू आणि केतू हे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जास्त महत्वाचे असतात. ते कुठलीही फळं देण्यात अग्रेसर असतात. त्याचे नियम पण फोर स्टेप मध्ये वेगळे आहेत. नीट अभ्यास करण्यासारखे असतात. खूप जणांना ते कळत नाही. ते हळूहळू वाचून वाचून प्रॅक्टिस केल्यावर त्याचा अनुभव घेतल्यावर आपले ते पक्के होतात नियम. आता सर्व नियम सिरियली आपण काही शिकवत नाही पण त्याचा उल्लेख करणार आहोत आपण कारण तिथे समोर लिहिलेलं आहे तुम्हाला कळण्यासाठी. आता बघा बुधाचा
सब लॉर्ड किंवा बुधाचा उपनक्षत्र स्वामी राहू आहे. आता राहू 9व्या भावात आहे म्हणून 9 लिहिलेला आहे. तो भावारंभी 9 आहे. भावारंभी 9चा अर्थ लक्षात घ्या की भावाचे अंश कला विकला बघायचे आणि तो जो ग्रह आहे त्याचे अंश कला विकला बघायचा आणि त्याप्रमाणे जर 3 अंश आणि 20 कला हे बंधन घातलेलं आहे. गोंधळेकर गुरुजींनी 4 स्टेप शिकवताना नियमात असं सांगितलंय की दृष्टी, युती, भावारंभी बघताना सुद्धा 3 अंश आणि 20 कला एवढा अंतर असेल तर तो भावारंभी किंवा युतीमध्ये किंवा दृष्टीमध्ये धरायचा असतो. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यांनी सिनियर माणसाला परवानगी दिलेली आहे रिलॅक्स करा म्हणून. पण ते ठेवलेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही, तुमची तेवढी सिनियरिटी एवढ्यात येणार नाही. कारण मी अजून सुद्धा एवढे वर्ष वापरून सुद्धा मी 3-20चं बंधन आहे ते वापरतो. अगदीच एखादा कलेचा फरक असेल आणि फास्ट मुव्हिंग असेल तर ते रिलॅक्स करतो, परंतु फार क्वचित किंवा नाहीच समजा. तर इथे राहून 9व्या भावात आहे म्हणून 9, भावारंभी 9 आहे म्हणून 9. नंतर राहूचा रासस्वामी कोण आहे तर शुक्र आहे. आता बघा तुम्ही, राहू कोणाच्या राशीत आहे ते. शुक्र आहे, ते बरोबर आहे का? आणि शुक्र आहे तो 7व्या भावात आहे. आता मंगळाची युती आहे. ती युती आहे, मंगळ कुठे 9व्या भावात आहे आणि 8वा भाव सुद्धा तो ऑपरेट होतोय. म्हणून मंगळ युती 9 आणि 8 आहे. आणि त्याच वेळेला राहूवर चंद्राची दृष्टी आहे म्हणून चंद्राचे कार्यक्षेत्र राहूला मिळतं. म्हणून 2-11 झालं इथे. म्हणजे राहू काय काय फळ देऊ शकतो बघा. 9ची देऊ शकतो, भावारंभी 9 आहे म्हणून. शुक्र त्याचा रासस्वामी आहे राहूचा, कारण राहूला आणि केतूला कुठल्याही राशी दिलेली नाहीयेत. तर तो शुक्र हा रासस्वामी आहे म्हणून 7. मंगळ युती आहे म्हणून 9 आणि 8 आणि चंद्राची दृष्टी 2-11 आहे. राहू आणि केतू कशी फळं देतात हे 4 स्टेप थिअरीमध्ये खूप सुंदरपणे नियमबद्ध शिकवलेलं आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास केलेला पण आहे, त्याचं अनुभव पण घेतलेला आहे. म्हणून मी 4 स्टेप थिअरीज फक्त वापरतो आणि सगळ्यांना शिकवतो पण, आणि त्याचा आग्रह धरतो की प्रत्येकाने तर अभ्यास हवा म्हणून. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहिलं आपण, इथे 2 आहे बघा, इथे 11 पण आहे बघा. आलं का लक्षात? इथे नुसतं आता मी फक्त हायलाइट करतो, लक्ष ठेवा. त्याप्रमाणे चौथी पायरी बघा, राहूचा नक्षत्र स्वामी चंद्र आहे म्हणून चंद्राचं कार्यक्षेत्र 4थ्या पायरीवर आहे बुधाच्या संदर्भात. हा, बुधाची 4थी पायरी चंद्र आहे, लक्षात घ्या. महादशा बुधाची आहे. 4ही पायऱ्या पहा असं वरती मुद्दाम लिहिलेलं आहे आपल्याला. तर चंद्र 2ऱ्या भावात आहे म्हणून 2, आणि चंद्राची रास ही 11व्या भावात आहे म्हणून 11 हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे तो भावारंभी 3 आहे. केतू युतीमध्ये आहे म्हणून परत 3 आला. राहूची दृष्टी, राहू 9 मध्ये आहे, त्याची दृष्टी चंद्रावर पडलेली असते. कारण राहू आणि केतू सारखे सारखेच अंश असतात, फक्त बरोबर 6व्या भावात असतात ते, त्यांच्या आहे तिथपासून. तर तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे अंतर असतं त्याच्यामध्ये 180 अंशाचं अंतर असतं राहू आणि केतूमध्ये, कायम कायम. त्याचा भाव कुठलाही असू दे. एका प्रसंगात मी असंच शिकवत होतो किंवा समजून आमची चर्चा चालत होती, त्या चर्चेमध्ये असं आढळलं त्या नेमक्या पत्रिकेत, एक 2ऱ्या भावात आहे आणि त्याच्या बरोबर समोर केतू होता, तर केतूच्या समोर बरोबर राहू असा आला होता. परंतु भावारंभ वेगळा असल्यामुळे तो मागे आणि किंवा पुढच्या ह्याच्यात होता तो. आणि त्या माणसाला एकदम, कारण त्याने अभ्यासच केलेला नव्हता 4 स्टेप थिअरीचा आणि केपी आणि कस्प कुंडलीचा. बहुतेक केपीचा केला असेल पण कस्प कुंडलीचा कंट्रोल नव्हता त्याच्यावर, कारण त्यांनी भावारंभ पाहिला नसावा. चुकून चुकून म्हणून चुकलं. म्हणजे चुकलं नाही, हे बरोबर आहे, जरा तुम्ही नीट अभ्यास करा.
आता तो विषयांतर नको. तर महादशा बुधाची आपण अभ्यास करतोय त्या माणसाची. आता तुम्ही इथे बघा, भावारंभी 3 आलेला आहे चंद्र. केतू युती पण 3 आहे. म्हणजे या ठिकाणी बदल तर होणारच आहे, त्या घराचा बदल होणार, घर बदल. आपण पाहिलेला नियम आहे. चौथ्या भावाचा सबलॉर्ड जर 3चा कार्यश असेल बलवान, तर नक्की घर बदल होतो. या ठिकाणी आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे त्याचा. म्हणजे बुधाच्या महादशेमध्ये घर बदल झालेला आहे. आणि बुधाची महादशा कशी जाईल, अंदाज, गोळाबेरीज, चांगली जाईल का, सुखावं जाईल का, हा आपण त्याला मार्गदर्शन करत आहोत. आणि आपण आपल्याला सांगितलंच आहे की 1, 2, 3, 6, 10, 11 या ठिकाणी जर महादशा दाखवत असेल हे भाव, तर नक्की सुखावं जाईल. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय काय दिसलं? 2 दिसलं, 11 दिसलं. हे लक्षात घ्या. म्हणजे बुधाची जी महादशा आहे ती पॉझिटिव्ह आहे. कुठल्या संदर्भात? आपल्याला माहिती आहे, बुध जर महादशा असेल तर जी काय अंतर्दशा येईल ती बुधाच्या महादशेत पहिली बुधाची अंतर्दशा येईल. आणि जर तुम्ही अभ्यास केला तर बुध आपण आत्ता पाहिलेलंच आहे. बुध 2 आणि 11 आहे. म्हणजे 1, 2, 3, 6, 10 आणि 11 यापैकी आहे. आणि म्हणून तो सुखावं जाण्याची शक्यता आहे. बुध अंतर्दशा आपण बोलतोय. बुध महादशेला बुध अंतर्दशा आपण पाहून झालेली आहे मागे. आता आपण हा समोर जे दिसतोय स्क्रीन तुम्हाला, तो केतूची दिसते. कारण बुधानंतर अंतर्दशा कुठली येईल आपल्याला माहिती आहे टेबल. जो ग्रह असेल त्याची पहिली अंतर्दशा, आणि त्याच्यानंतर पुढच्या पुढच्या क्रमाने येतात. के शूर चम, म्हणजे केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ असे येतात. त्याच त्याच क्रमाने येत असतात. सुरुवात केली जिथून, तिथून सुरुवात होते. आता बुधामध्ये बुधाची झाली. आता आता बुधानंतर केतूची येईल. म्हणजे बुध महादशेत केतू अंतर्दशा काय फळ देईल बरं, याचा आपण आता अभ्यास करतोय. आता केतू बघा, केतू 3 आहे, भावारंभी 3 आहे, मंगळ 9 आणि 8 आहे, चंद्रयुती 2, 11 आहे, मंगळ दृष्टी 9 आणि 8 आहे. केतूचा नक्षत्र स्वामी बुध, 6, 1, 10, 6, 1, 10. त्याच्यानंतर शुक्र, म्हणजे केतूचा नक्षत्र स्वामी बुध, केतूचा सबलॉर्ड किंवा उपनक्षत्र स्वामी शुक्र. आता शुक्र बघा 7व्या भावात आहे, भावारंभी 7 आहे, रवी युती 6, 12 आहे, शनी दृष्टी 4 आहे, आणि बुध 6, 1, 10. तर हा बुध ही चौथी पायरी आहे. म्हणजे केतू, बुध, शुक्र, बुध अशा 4 पायऱ्या आहेत. केतूच्या संदर्भात अंतर्दशाचा आपण अभ्यास करत आहोत. म्हणजे ह्या इथे जर तुम्ही पाहिलं तर 6, 1, 10 नक्षत्र स्थितीवर पण आहे, आणि सबलॉर्डच्या नक्षत्र स्थितीवर पण 6, 1, 10 आहे. म्हणजे ही त्याला वरती 2, 11 पण आहे केतू. म्हणजे ह्या ठिकाणी बुधामधली केतूची अंतर्दशा पण ही सुखावह जाईल असा आपण अंदाज करू शकतो. म्हणजेच त्याला जानेवारी 15 जानेवारी 2021, म्हणजे बुधामधली बुध सुरुवात झाली तेव्हा, तिथपासून 15 जानेवारी 2024 हा काळ किंवा ह्या काळातला बदल हा सुखावह आहे असं आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. आणि मी तसं त्याला मार्गदर्शन केलं की जानेवारी 21 ते जानेवारी 24 हा काळ, 21 ते 22, 22 ते 23 आणि 23 ते 24, म्हणजे ही एवढा काळ तुमचा सुखावं जाईल नक्की. बुधामधली बुध अंतर्दशा, बुधामधली केतू अंतर्दशा. आता ह्या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन केलं. 6, 1, 10 आहे, स्ट्रॉंग आहे सगळं. म्हणून आपण त्याला तसं मार्गदर्शन केलं. मग साहजिकच काय होतं, नेहमी माणूस लगेच पुढचं विचारतो.
मुळात प्रश्न काय आहे, आम्ही आता 2-3 वर्ष तिकडे जातोय असं म्हणजे काही दिवस तिथे भाड्याने घेऊ जागा आणि राहू असा होता विषय त्याचा. पण मग एवढा काळ आहे म्हटल्यावर मग ठीक आहे तो म्हणाला. तरी पण जाता जाता माणूस म्हणतो नंतर काय. आता नंतर काय ह्या प्रश्नाला महत्व किती द्यायचं हे ज्याचं त्याचं अनुभव आहे, परिस्थिती असते, रिलेशन्स असतात आणि त्याची गरज असते काय काय वेळेला. तर त्या अनुषंगाने त्याला तान मान तारतम्य ठेवून त्यांना मार्गदर्शन करायचं असतं. आता नंतरची विदशा आहे, केतू नंतर शुक्र आहे. तर शुक्राच्या 4 पायऱ्या कुठले कुठले आहेत बघा. शुक्र स्वतः, शुक्राचा नक्षत्र स्वामी बुध आहे. परत शुक्राचा उपनक्षत्र स्वामी शुक्रच आहे. आणि या शुक्राचाच परत नक्षत्र स्वामी बुध आहे. म्हणून शुक्र बुध अशा 4 पायऱ्या त्याच्या झालेल्या आहेत. आता इथपर्यंत तुम्हाला हिंट देऊन तुम्हाला स्वतःला करता येतं का बघा. नियम अभ्यास करा, नियम वापरा, नसतील तर समजून घ्या, शिकून घ्या. त्याच्या नोट्सवरून शिकता येईल तुम्हाला. त्यांच्या काही पुस्तकात पहिले नियम लिहिलेले आहेत, ते वाचून कळले तर बघा, नाहीतर कोणाकडे तरी शिकून घ्या. आता केतूची अंतर्दशा हा इथे विषय संपला. कारण का, आपण त्याला उत्तर काय सांगितलं, 15 जानेवारी 2024 पर्यंत काळ सुखावह आहे. आणि त्याला सांगितलं एन्जॉय इट, कॉंग्रॅच्युलेशन्स एवढं म्हटलं त्याला, आणि तो विषय तिथे संपला. आता हा व्हिडिओ करण्यासाठी मी एकाला आमच्या भावाशी बोलता बोलता त्याला समजून सांगत होतो की असं अशी प्रश्नाचे उत्तर दिलेलं होतं. आता कागद सापडला तर बघू आणि आपण त्याचा एक व्हिडिओ करू तयार. म्हणून हा व्हिडिओ सापडला कागद आणि त्याप्रमाणे करत आहोत आपण. आता काळजी घ्याचा अर्थ कसा ते तुम्हाला सांगतो. तर तुम्ही शुक्राच्या जर तुम्ही पाहिल्यात सगळ्या शुक्राच्या आहे ना, शुक्र बुध जर तुम्ही पाहिलं तर शुक्र हा बाधक आहे बघा. आहे तो 7 पण आहे. 7 म्हणजे मारक पण आहे आणि बाधक पण आहे. म्हणजे मारक आणि बाधक दोन्हीचे कार्य असताना माणसाला काळजी घ्यायची असते. कारण मारक बाधक हजर असतात दशा अंतर्दशा विदशामध्ये जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा. म्हणून काळजी घ्या आणि एवढं सोडून दिलं विषय. मग त्याने विचारलं म्हणजे काय, तेव्हा मी गोलगोल बोललो. आजारपण असतं, कुठे प्रवास असतो, लांबचा प्रवास असतो, कधी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं वगैरे वगैरे असं. ऍक्सिडेंट अमुक तमुक हे आता पुढच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी होणारच असतात. काही काहीच्या काहींच्या नाही होत. तर त्यांचं शुक्राचं जेव्हा अनालिसिस मी केलं, पुढचीच कारण विदशा होती ना म्हणून, त्यात ती 1-6, 1-12, 12, 4, 7, शनीची तिसरी दृष्टी शुक्रावर होती. म्हणजे 1-8 आणि अपघात पण होता. म्हणून काळजी घेताना सांगितलं, त्यांना स्पष्ट सांगितलं नव्हतं की तुमच्या पुढच्या काळात मृत्यू येईल. आणि सगळ्या गोष्टी ज्या काळजी घ्यायला सांगितल्या त्या गोष्टी घडल्या. चौथ्यामध्ये बघा काय लिहिलंय, 1-12 म्हणजे शेवट लिहिलेलं आहे. चौथ्यामध्ये सुद्धा शेवट माणसाचा जेव्हा अपघात आणि अपमृत्यू होत नसतो तेव्हा तो चौथा स्थान पण ऍक्टिव्हेट झालेलं असतं, त्याचं कार्य असतो. पण चौथ्या स्थानामध्ये बेशुद्धी असते, काही कळत नाही, आराम असतो. आता इथे 7वा भाव मारक पण आहे आणि बाधक पण आहे, म्हणून जीवाला धोका आहे. शनीची दृष्टी शुक्रावर आहे, म्हणजे व्हेकल मधून तुम्ही जाताना काळजी घ्या. स्कूटर चालवत असाल तर स्कूटर चालवू नका किंवा रिक्षाने जा. आता नशिबातले भोग आहेत ते भोगायचेच असतात आपल्याला, आपल्या हातात नसतात. फक्त टाळणं आपल्या हातात, प्रयत्न करणं असतं, ते करायचं. तर 1-8 आणि अपघात. मग नंतर मला हे कळलं की ते घरून आणि पुढे अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. नंतर तिथे संध्याकाळी त्यांचं किंवा संध्याकाळी असं नाही, काही तासांनी, 2 तासांनी, 3 तासांनी त्यांचा मृत्यू डिक्लेअर झालेला होता.
आता हे पुढचं भविष्य त्यांना सांगितलेलं नव्हतं. आणि ह्या ठिकाणी आपण आता इथे विषय संपवतोय. पण याचा अर्थ काय आहे? कुठलाही बदल, घरात बदल असेल तर घराचं स्थान आहे चौथं, त्याच्या मागचं तिसरं स्थान आहे, ते बदल दाखवतं. नोकरीत सुद्धा बदल असेल तेव्हा तिसरं स्थान असतं, ऑपरेट होतं. नोकरीत वेगवेगळे नियम आहेत, खूप नियम आहेत. ज्या ज्या वेळेला जे जे लागतात ते वापरावे लागतात. त्यासाठी आपला अभ्यास वाढवायला लागतो. सर्व नियम आपल्याला माहिती पाहिजेत, किंवा भविष्य सांगताना एकदा त्याच्यावर नजर, सगळ्या नियमावर नजर मारली पाहिजे. समोरचा माणूस काय विचारेल, काय दिशेने विचार करतो, हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही शांतपणे त्यावर विचार करू शकता. समोर अर्जंट तुम्ही समोर माणूस बसला आणि सांगायचं असेल तर त्या पद्धतीने नीट बघावं लागतं. म्हणजे घाई गर्दीत मनात आलं, कधीतरी प्रश्न विचारला, कधीतरी उत्तर दिलं असं नाही. पूर्ण विषय सिरियसली अभ्यास म्हणून संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून ते मांडायचं असतं. तर हे लक्षात घ्या तुम्ही. आणि आता आपल्याला जाता जाता समोर कुंडली पाहिजे म्हणून ही ठेवलेली आहे. बघा आता तुम्ही बुध. आता बुध आहे तो 6व्या भावात आहे. बुधाचं कार्यक्षेत्र आपण पाहिलेलं आहे सगळं. आता 6वा भाव चांगला आहे का नाही बुधाचा, बुधासाठी? तर महादशा बुधाची आहे. या ठिकाणी बुधाने कुठलंच दिलेलं नाही बघा, हे महत्वाचं आहे. पहिली पायरी तो दुय्यम झाले असल्यामुळे मदत नाही केली. नाही तर बुध कुठे आहे? तो 6व्या भावातच आहे. आपल्याला माहिती आहे 1, 2, 3, 6, 10, 11 ही एवढी जी स्थानं आहेत, ही तुम्हाला सुखावह देत असतात परिस्थिती. म्हणजे ह्या ठिकाणी बुधाचं आपण कार्यक्षेत्र आपण बघताना बुध मदत करत नाही, गुरु 5 आहे. आणि राहूनी दिलेले आहे. आणि राहू आणि केतू यांचे कशी कशी फळं देतात, कृष्णमूर्तीने ज्या वेळेला शिकवलं सुरुवातीला, त्यावेळेला आपण नेहमीच्या पद्धतीने लिहितो राहू, आणि पुढे कुठल्या राशीत असेल तर राशी स्वामी लिहितो. परंतु फोर स्टेप थिअरीमध्ये त्यांनी अभ्यास करताना त्याच्यावर सगळ्यांना शिकवलं, आणि फोर स्टेपमध्ये जे नियम केले त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे दृष्टी हे महत्वाचं आधी देतात फळं, आणि ती फळं देऊन झाल्यानंतरच्या वेळेला राशी स्वामीची देतात. या ठिकाणी इथे चंद्राची दृष्टी आहे 2 आणि 11, म्हणून बुध महादशा त्यांना सुरुवातीचा जो भाग आहे 2 आणि 11 मुळे त्यांना सुखावह तो गेलेला आहे. हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर बुधामधलं नंतरचा अंतर्दशा आहे केतू. केतू पण तुम्ही अभ्यास केला तर बघा, बुध चौथी पायरी, तिसरी आणि चौथी पायरी बघा. या ठिकाणी 6, 1, 10 दिलेलं आहे ते. म्हणजे केतू ची अंतर्दशा ही सुद्धा चांगली जाणार आहे. कारण केतू बघा मुळात कुठे आहे? तो 3 भावारंभी 3 बदल देणारा आहे तो. चंद्राची युती आहे 2 आणि 11 म्हणून. पण मंगळाची दृष्टी पण त्याच्यावर 9 आणि 8ची, ह्याची पण काळजी आहे. म्हणून पुढच्या ह्याच्यात हे काळजी घ्या म्हणून सांगितलेली आहे त्याला. म्हणजे हे तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात असं येतं की जे सरांनी, कृष्णमूर्ती सरांनी जे काय सांगितलेले नियम आहेत हे अगदी लागू पडतात सगळ्या ठिकाणी. म्हणून अगदी अभ्यास करा, सर्व नियम पाळा, आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन घ्या आणि शिका. म्हणजे महत्वाचं काय आहे याच्यात? दशा आणि अंतर्दशा, पहिला भाव, दुसरा भाव, तिसरा भाव, 6वा भाव, 10वा भाव आणि 11वा भाव संबंधित असतील तर असे बदल सुखावह असतात. हे आपण त्यांना मार्गदर्शन केलं, आणि त्याप्रमाणे त्यांना त्याची फळं मिळाली. अशा रीतीने आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. तुम्ही परत तो बघा व्हिडिओ. ह्याच्यातून प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन ज्ञान मिळावं ही अपेक्षा आहे. एकदम सगळे एका दिवशी देऊन काही कळणार नाही. आणि कृष्णमूर्ती पद्धत तुम्ही अभ्यासा. त्याच्यातली लेटेस्ट कृष्णमूर्ती पद्धत गोंधळेकर सरांनी जी काढलेली आहे, जी कृष्णमूर्ती पद्धतीवरच आधारित आहे, आणि त्याचं नाव 4 स्टेप थिअरी
त्याचं वेगळेपण आणि नियमबद्ध केलेली असल्यामुळे ते लक्षात येण्यासाठी फोर स्टेप थिअरी त्यांनी नाव दिलेलं आहे. तर त्या फोर स्टेप थिअरीचा अभ्यास करा. त्याचे नियम, कृष्णमूर्तीचे नियम आहेत ते सगळे आहेतच, प्लस पुढचे आहेत, लक्षात घ्या. त्याच्यात त्यांनी संशोधन केलेलं आहे, सगळ्या माणसांचा अभ्यास केलेला आहे, प्रत्येक जण वापरतो जे शिकलेत ते, आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे. परत एकदा कळकळीची विनंती, अभ्यास करा, अभ्यास वाढवा, पुस्तकाचा आधार घ्या, आणि कृष्णमूर्ती सिद्धांत जे हासबे सरांचं पुस्तक आहे ते घ्या. त्याच्यावरून सुरुवात करा अभ्यासाला. आणि या ठिकाणी आपण इथे थांबूया.